सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. संख शासकीय रुग्णालयातील कथित बोंघळ कारभाराविरोधात शिवसेनेचा एल्गार. दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. संख येथील शासकीय रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेतच प्रसूती करण्याची वेळ आल्याच्या गंभीर प्रकाराविरोधात शिवसेना वैद्यकीय आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जत तालुका वैद्यकीय अधिकारी माननीय हेमा क्षीरसागर यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिवसेना तालुका प्रमुख श्री दीपक बुरुटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भेटीत 15 ऑगस्ट रोजी घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संख येथून जत येथे संदर्भित करण्यात आलेल्या गर्भवती महिलेची सिद्धनाथ फाटा येथे रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. रुग्णवाहिकेत आवश्यक वैद्यकीय कर्मचारी तसेच आपत्कालीन प्रसूतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध नसल्याचा आरोपही शिवसेना वैद्यकीय आघाडीने केला आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेच्या प्रमुख मागण्या: या प्रकरणातील दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कायदेशीर कारवाई करावी. जत तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णवाहिकांमध्ये आपत्कालीन प्रसूती किट, आवश्यक वैद्यकीय साहित्य आणि जीवनरक्षक औषधे उपलब्ध करून द्यावीत. तसेच संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिवसेना नेते श्री दर्याप्पा जतकर, श्री भीमराव पाटील, वैद्यकीय सेनेचे श्री मयूर संगपाळ, श्री राकेश कांबळे आणि श्री अभिजित पटोले उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जत तालुका वैद्यकीय अधिकारी माननीय हेमा क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. गरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सेवांमध्ये निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. या प्रकरणात तातडीने कारवाई झाली नाही तर शिवसेना वैद्यकीय आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि संबंधितांवर प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते याकडे जत तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.